महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं रणसंग्राम सध्या सुरू आहे। त्यातच काही महत्त्वाचे मतदारसंघ आहेत, ज्या मतदारसंघामध्ये रंगतदार अशा लढाई सध्या पाहायला मिळत आहे। त्यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे, काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना, तशीच रंगतदार लढत तासगावमध्ये देखील पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी रोहित पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात उतरले, तर त्यांच्या विरोधात ज्यांनी नुकताच प्रवेश केला ते संजय काका पाटील हे देखील विरोधामध्ये उमेदवार आहेत। आपल्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी रोहित पाटील जोडलेले आहेत। रोहितजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। रोहितजी, एक महत्त्वाची एक मुद्दा असा आहे की नुकतंच अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठा आरोप केलेला आहे की आर पाटलांनी केसानं गळा कापण्याचा प्रयत्न केला, असं मोठं विधान केलंय। 70,000 कोटी घोटाळ्याच्या फाईलवर पाटलांची सही, असा आरोप अजित पवार यांनी केलाय। अजित पवार यांनी इतक्या दिवसानंतरच हा आरोप नेमका का केला असावा? आपली यावरती काय प्रतिक्रिया आहे? तर आबा असते हयात असताना असं वक्तव्य त्यांनी केलं असतं तर ठीक आहे, त्याला उत्तर आबांनीच दिलं असतं। पण हयात नसताना एखादी व्यक्ती साधारण 9-9.5 वर्ष आबा जाऊन झाले आणि त्याच्यानंतर मनातली मळमळ एका राजकीय व्यासपीठावरती। आता एक सवाल असा आहे की जर पार्टी स्प्लिट नंतर मी त्यांच्याबरोबर थांबलो असतो तर त्यांनी हे वक्तव्य केलं असतं का? आम्ही पवार साहेबांबरोबर राहण्याची भूमिका घेतली, त्याचं कारण असं होतं की आदरणीय पवार साहेबांनी आबांच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा उचललेला आहे आणि त्या उपकारातून आपण उतरायचं असेल तर कृतज्ञता दाखवायची असेल तर पवार साहेबांबरोबर ताकदीनं उभारलं पाहिजे, ही भूमिका कार्यकर्त्यांची होती, आमची होती। आणि आज त्यांच्या पक्षाचा उमेदवार इथं उभा आहे, ते प्रचाराला आले आणि प्रचाराला आबांच्या बाबतीत हे वाक्य त्यांनी वापरलं। त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि कार्यकर्ता म्हणून आणि कुटुंब म्हणून सुद्धा आम्हाला मनापासून दुःख होतं। रोहितजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, मात्र इतक्या दिवसाच्या नंतर त्यांनी हा आरोप केला। विशेष करून हे आरोप करत असताना देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल त्यांना माहिती दिली, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली। आता एखादी गुप्त फाईल, एखादी सिक्रेट फाईल चौकशीच्या बाबतीतच्या अशा पद्धतीनं दाखवली जात असेल तर मला कल्पना नाही संविधानिक दृष्टिकोनातून हे किती योग्य आहे, किती अयोग्य आहे। पण माझ्या मते हे अयोग्यच असावं असं मला वाटतंय। आणि आबांनी काम करत असताना गृहमंत्रीपद पारदर्शकपणानं चालवलेलं आहे, स्वच्छपणे चालवलेलं आहे। मग त्यामध्ये आबांचे अनेक निर्णय असतील, ते निर्णय आबांनी किती स्वच्छपणाने हे खातं चालवलं होतं हे दाखले दिलेले आहेत। आणि कालच्या दादांच्या स्टेटमेंटनंतर आबा किती स्वच्छ होते अजून अधोरेखित झालेलं आहे। माझे वडील स्वच्छ होते याचा मला अभिमान आहे। अगदी रोहितजी, आता आपण संवादादरम्यान आपण एक वक्तव्य केलं, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अजित पवार यांच्यासमोर आपण काम केलंय, कौटुंबिक पद्धतीने आपलं नातं राहिलं, आपण कार्यकर्ते म्हणून काम केलं असं आपण देखील म्हणालात। मात्र याच दरम्यान ज्यावेळी राष्ट्रवादी एकसंघ होती त्या दरम्यान अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं आपल्याबद्दल की आगामी काळात भविष्यामध्ये रोहित पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार असतील, असं देखील त्यांनी एक वक्तव्य केलं होतं। आम्ही दादांच्या नेतृत्वामध्ये काम केले। दादा अर्थमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम दादांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी केलेलं आहे। त्यामुळं मी असेल किंवा आमचे कुठले कार्यकर्ते असतील दादांच्या बाबतीत अजिबात कुठलं स्टेटमेंट देणार नाही आणि ते योग्यही ठरणार नाही, कारण त्या पद्धतीचे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत की कृतज्ञता आम्ही त्यांनी ज्या काळामध्ये आम्हाला मदत केली त्याबद्दल आम्ही व्यक्त केलेली आहे। आता काल त्यांनी असं स्टेटमेंट का केलं याचं उत्तर माझ्यापेक्षा कदाचित दादाच जास्त चांगले देऊ शकतील। रोहितजी, आपण मागच्या काही तासगाव विधानसभा मतदारसंघाचा जर थोडासा आढावा घेतला, संजय काका पाटील विरुद्ध आबा पाटील अशी लढत राहिलेली आहे आणि यामध्ये आता पाटील हे विजयी देखील झाले आहेत, विजय होत राहिलेले आहेत, ती परंपरा राहिलेली आहे। आता यंदा आपण पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला, ती परंपरा विजयाची आपण कायम राखणार का? आम्ही सक्षमपणे लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्यासाठी काम केलेलं आहे। कधी सुखात नसेल पण लोकांच्या दुःखात आम्ही नेहमी उभे आहे। ज्या काही सिंचनाच्या अडचणी होत्या, ज्या काही आरोग्याच्या बाबतीतच्या अडचणी होत्या, ज्या काही शिक्षणाच्या बाबतीतच्या अडचणी होत्या, हे सगळ्या क्षेत्रांना अनुसरून गेल्या 5 वर्षात प्रभावीपणाने आम्ही काम करू शकलेलो आहे आणि त्यामुळे लोक सातत्याने आमच्याबरोबर उभे राहिलेले आहेत। येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक आमच्याबरोबर उभे राहतील असा विश्वास मला आहे। रोहितजी, मागच्या वेळेस देखील आपण या मतदारसंघाचं जर थोडं पाहिलं तर सुमनताई पाटील यांना ज्या प्रकारचं मताधिक्य, अगदी मोठ्या प्रमाणात मताधिक्य होतं, तेच मताधिक्य यंदा देखील राखण्यात आपल्याला यश येईल का?
निश्चितपणाने तेवढंच मताधिक्य राखण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे. पक्षाचं चिन्ह नवीन आहे, त्यामुळे पक्षाचं चिन्ह पोचवण्याचं आव्हान आमच्या सर्वांसमोर आहे. आम्ही ते पोचवलेलं आहे आणि कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्वसामान्य लोक असतील, यांनी स्वतः ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की ते मताधिक्य राखण्याचं काम किंबहुना वाढवण्याचं काम सर्वसामान्य लोक करतील असा विश्वास मला आहे. रोहितजी, आपण म्हणालात की चिन्ह हा नवीन आहे, ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान आपल्या पुढं आहे. त्या संदर्भात आपण आपल्या मतदारसंघामध्ये काम देखील केलं. मात्र मागच्या काही वर्षाचं जर आपण पाहिलं महाराष्ट्रातलं राजकारण, राष्ट्रवादी फुटली, मात्र त्यानंतर निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, वारंवार चर्चा होते खरी राष्ट्रवादी कोणाची, घड्याळ नेमकं कोणाचं. आता आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होते, तुतारी विरुद्ध घड्याळ. तर जनतेच्या न्यायालयात याचं उत्तर मिळेल असं नेहमी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतात. जनता याचं उत्तर देईल का? निश्चितपणाने लोकसभेला लोकांनी याचं उत्तर दिलेलं आहे आणि विधानसभेला अधिक सक्षमपणाने, प्रभावीपणाने आणि ठळकपणाने लोक याचं उत्तर देणार आहेत. नक्कीच. खरं तर आपण जसं म्हणालात की राष्ट्रवादीमध्ये दोन भाग झाले. तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याच्या नंतर नेमके आता काय परिणाम आपल्या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतात? नाही, गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही पवारसाहेबांबरोबर राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा निधी न देण्याची भूमिका विरोधी पक्षातल्या आमदारांबरोबर झाली. पण या मतदारसंघातली लोक समजूतदार आहेत, सगळं जाणून आहेत, सुज्ञ आहेत, त्यांना हे सगळं कळत असतं आणि त्याचं उत्तर या मतदारसंघातली लोक दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. आणि जे काही स्प्लिट झाल्यानंतर आम्ही स्वाभिमानी विचारांबरोबर राहायचा निर्णय घेतला आणि या मतदारसंघातली जनता स्वाभिमानी आहे, ते स्वाभिमानी विचारांबरोबरच राहतील असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे. त्यामुळं त्याचा काही फरक पडेल असं मला वाटत नाही. नक्कीच. रोहितजी, खरं तर आपण अजित पवार यांच्या नेतृत्वात काम केलं, शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये आपण सध्या काम करत आहात आणि आपण जर मागच्या काही मतदारसंघाचा, आपण तासगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलत आहोत. मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलात. आपल्यापुढे नेमकी काय काय आव्हानं असणार आहेत? खरं तर या मतदारसंघामध्ये जे काम करताना आम्ही पुढच्या 5 वर्षात करण्यासाठी अनेक पाया रचलेली कामं आत्तापर्यंत केलेली आहेत. पुढच्या 5 वर्षात सक्षमपणे काम करायचं आहे. माझ्या मतदारसंघातले महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावरती आबांनी सुद्धा काम केलं होतं आणि सातत्याने प्रयत्न करत ते तडीसुद्धा नेले होते. आता ते वाढवायचे आहेत आणि ज्या पद्धतीचा एक्सपोजर आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक क्षेत्राला, निश्चितपणाने सर्वसामान्य लोकांना किंबहुना अधिक लोकांना त्याचा फायदा होईल याची काळजी आम्ही घेतोय. त्यामुळे आत्ता निवडणूक लढवताना आव्हान एवढंच आहे की आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ते पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे, तयारी केलेली आहे, कार्यकर्ता जिद्दीला पेटलेला आहे आणि यशस्वीपणाने आम्ही ते पोहोचवू. रोहितजी, पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे, त्या प्रकारे जनता सध्या सोबत आहे असं आपण म्हणत आहात. मात्र ही विधानसभा निवडणूक लढत असताना नेमका आपल्यापुढे कुठल्या प्रकारचे मुद्दे आहेत? आता माझ्या मतदारसंघातले विविध विकास कामांच्या बाबतीतचे मुद्दे आहेत. राज्य शासनाच्या अनेक धोरणात त्याचा फटका या मतदारसंघातल्या लोकांना बसला आहे. आता अगदी सांगायचं झालं तर मतदारसंघामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र शासन यांच्या पक्षाचं आहे, राज्य शासन यांच्या पक्षाचं आहे. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या अनेक धोरणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीला मिळालेला आहे. त्याच्या विरोधात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात राग या मतदारसंघातली व्यक्त करणार आहे. आज औषधं असतील किंवा शेती अवजारं असतील, या बाबतीची जी अनुदानं असतील किंवा त्याचे दर असतील, या सगळ्या गोष्टी बघता सुद्धा शेतकऱ्याचं उत्पन्न कमी करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळं या सगळ्याच्या विरोधात ही लोक पेटून उठतील. मतदारसंघामध्ये MIDC मंजूर केलेली आहे. येत्या काळामध्ये तिथे चांगल्या कंपन्या आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. आता ती MIDC थांबवण्याचा प्रयत्न माझ्या समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांनीच केला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात सुद्धा इथला तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात राग निर्माण करणार आहे आणि राग व्यक्त करणार आहे असा मला विश्वास आहे. त्यामुळे जी दिशाभूल करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या योजना आणून, तात्पुरत्या योजना आणून हे सरकार करते, त्याला उत्तर या मतदारसंघातली स्वाभिमानी जनता देईल असा मला विश्वास आहे. नक्कीच. रोहितजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.